तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत आणि आता जरा भाजी मार्केट जवळ गाडी थांबवली आहे, कारण आपल्या बरोबर सोबत जे मुलं येणार आहेत ते तिथे 5-6 दिवस थांबणार आहेत, त्यामुळे ते भाजी वगैरे जे काय मसाला वगैरे लागणार आहेत ते इथून ते आता घेतील आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। आपण ज्या गावात कामासाठी जातोय त्या गावाचं नाव आहे खोचरा। आपण टेटावरून आतमध्ये आहे। ॲक्च्युली तो गाव वेंगुर्ले या तालुक्यामध्ये येतो। निसर्गरम्य असा हा गाव आहे। त्या गावामध्ये आता आपण तरी पण 12 वाजेपर्यंत पोहोचू। त्यानंतर ह्या सगळ्या मुलांचं कामाचं सगळं सेटअप झालं की नंतर मग मी रिटर्न यायला निघेन। मग तोपर्यंत मी 1-2-3 तास तिथे असेल, तर मी तुम्हाला त्या गावातलं सौंदर्य, आजूबाजूचं वातावरण सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। मित्रांनो, आताच आपल्या गाडीत डिझेल भरला आणि हवा चेक करून घेतो, कारण आपण आता लांबच्या प्रवासात चाललो आणि गावात आतमध्ये जाऊचा आहे ना, त्याच्यामुळे हवा सगळ्या टायरची चेक करून घेतो। बस फोडून घालच्या। जास्त नको, लिमिटेड। तर मित्रांनो, फायनली आता आपण निघालो। आपण आता कुडाळमधून आतमधल्या रोडला येलो। मित्रांनो, रस्तो बघा किती एकदम चकाचक असतात। याच रोडला पुढे गेल्यावरती पाट नंतर तुमचं चिपी विमानतळ लागताला। मित्रांनो, आता आपण खोचरे या गावात पोचलो आहोत आणि इथे ही 2 सुंदर अशी मंदिरं आहेत। एक आहे ते सातेरी देवीचं आणि दुसरं भावाई देवीचं, असं 2 मंदिरं इथे आहेत। आपण पाहू शकता ही। ह्या गावात निसर्गाचा खूप चांगला असा सौंदर्य आपण बघू शकतास। एवढा मोठा ह्या तळा बांधलेला आहे। ते चारी साईडने नारळाची झाडं इथे आपल्याला दिसतील। आपण जस्ट खोचरे या गावात पोचलो आणि आता गाडी इथे थांबवून आपल्या काकांची वाट बघतो। काका मागच्या गाडीने येत आहेत आणि कुठे ज्या स्पॉटवर जायचं आहे ते आता काका आम्हाला सांगतील। तिथे आपल्याला आता जायचं आहे। आपले काका इथे आता पोचले आहेत। ही बघा, ही गाडी गेली ती त्यांचीच असा। चला आपण भेटूया। मित्रांनो, या सातेरी देवी मंदिराचे आपले रवी काका अध्यक्ष असत। या मंदिराचा जीर्णोद्धार 2019 साली झालेलो असा। छान असा हा मंदिर बांधलेला असा बघा। आपण आता आपल्या स्पॉटवर पोहोचलेले असो। ज्या ठिकाणी विहिरीचा भूमिपूजन करूचा असा, अशा ठिकाणी आपण आता पोहोचलेले असो। हे बघा, आता आपले कामगार सगळा सामान कसा घेऊन येतात आता बघा। तर मंडळी, आता भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू झालेला असा। या कार्यक्रमात काकांची संपूर्ण फॅमिली इलेली असा।
मित्रांनो, आताच इथे भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर इथे काकांचे एक मित्र आहेत, त्यांचं इथे समुद्राच्या किनाऱ्यावरती क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत. ते दाखवायला मला ते घेऊन जाणार आहेत. मित्रांनो, आपण आता ह्या दादाच्या घरी पोचलेलो आहोत आणि इथून त्या मॅच बघायला जाणार आहोत, ज्या समुद्रात आतमध्ये खेळल्या जातात. मंडळी, आता आपण हे प्रसाद निवेदकर म्हणून दादा आहेत, त्यांच्याकडे आता जेवलो आणि मॅची बघू जातो. कैसून ओके. हां, मच्छीमारांसाठी जी आता हे आहे, मच्छीमारांना जाळी उसवण्यासाठी, मच्छी काढण्यासाठी आणि ती दीपक भाई केसरकर यांच्या माध्यमातून ओके 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 त्यांचा पाठपुरावा करून दीपक भाई केसरकरांनी पूर्णत्व ही जेटी आणलेली आहे. ओके, खूप छान काम आहे. हो. मित्रांनो, इथे क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत आणि सकाळी 10 वाजता इथे म्हणजे ग्राउंड होता आणि ते संध्याकाळी 5ला परत पाणी भरता. म्हणजे सकाळी 10 ते 5 ह्या वेळातच मॅचेस पूर्ण होऊ हवे, नाहीतर मग पाणी भरतला. अशी आगळी वेगळी क्रिकेट स्पर्धा इथे भरता. हे बघा, आपण पाहू शकता त्याच्या तिन्ही साईडने पाणी ह्या चारही साईडने. ओके, या किती वाजता परत पाणी भरताला इथे? 4:30-5ला परत पाणी भरताला. हे बघा, इथे मॅचेस चालू आहेत. हे बघा, हे काका आहे बसान आपल्या घराकडे मॅच चा आनंद लुटतात, बघतात सगळे. बरेच लोक इथे बसले आहेत. हे बघा, तिथे मॅच बघू जाण्यासाठी अशी ही व्यवस्था केलेली आहे. पाण्यातून त्या साईडला एक रस्सी बांधलेली आहे, ती ओढत जाऊन पलीकडे जायचं. तर ती होडी येतली कशी इकडे, ही रस्सी ओढायची. हे बघा, आता हे दादा प्रसाद दादा ही रस्सी ओढतले, त्या पोरगी पोचली की, आणि आपण मग ती होडी इकडे गेली की आपण त्या साईडला जाणार. सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. काहीतरी वेगळा बघूक मिळाला इथे येल्यावर. ही रस्सी ओढतात दादा, तशी ती होडी आपल्या जवळ येतली. मग आपण होडीत बसायचा आणि ती रस्सी परत खेचत खेचत पलीकडे जायचं. सुंदर अशी व्यवस्था करून ठेवल्याने आहे ते. आणि हे मॅचेसचं वैशिष्ट्य असं हा की तिथीप्रमाणे हे मॅचेस भरवले जातात. नाहीतर इथे ते जिथे मैदान आहे तिथे कायम पाणी असतं. या संक्रांतीच्या आसपास काहीतरी हे दादांजवळ मी माहिती घेतलं आहे, तुमका 100% पोचवणार माहिती. चला मग आपण जाऊया आता. खेचा बघू. हे बघा, दादा खेचतात आणि होडी अशी पुढे चालली आहे. माका जरा भीती वाटता, तुमका पुढून दाखव. काहीतरी आज वेगळा बघूक मिळाला याचो खूप आनंद. आज खोचरे या गावात येलेलाचो. आणि अशा प्रकारे आपण होडीतून पोचलेले आहोत. पूर्ण पाणी आहे, चारही साईडने पूर्ण पाणी आहे. पाणी ज्या वेळी भरती येतं पाणी ग्राउंडापर्यंत जातं. पूर्ण हे पाण्याने संध्याकाळी भरणार. प्रयत्न न केल्यामुळे माणूस संपतो. मित्रांनो, हे बघा, छोटेसे खेकडे असत. निश्चितच शेवटी त्याला एक संधी होती आणि त्या संधीचं त्यांनी पूर्ण केलं आणि सेमीफायनल मध्ये धडक प्रवेश मिळवला. मोठा फटका किती दिसले असतील माहित नाही, पण छोटेसे खेकडे असत. निश्चितच पूर्ण केली जाते. एका धावेची धावसंख्या पोहोचेल हे बघा, तब्बल
हे सगळे बिळा करून रवलेले आहेत. हे आतमध्ये जाऊन रवतात या बिळात. 24 धावा लो स्कोर बोर्ड उभा राहिलेला आणि अंतिम 2 षटकावरती निलेशला पाठवलं मैदानावरती. मोठे फटके 4 पाहायला मिळाले निलेशच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचली 55 वरती. 56चं लक्ष होतं. विजेता ठरला निश्चितच हरवले संघ आणि मॅन ऑफ द मॅच ठरला निलेश. आणि त्याच निलेशच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते तब्बल 34 वरती. म्हणजे विजयाचं समीकरण असेल 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मित्रांनो मॅच अटीतटीची हा. 4 चेंडूत 18 धावा हव्यात. गोलंदाज हरिगौडावरती पूर्णपणे मदार असेल ती निश्चितच रेडी संघाची. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज निलेश याच्यावरती पूर्णपणे मदार असेल. शेवटचे 4 चेंडू 18 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. अलंग कार्पेटचा फटका कव्हरच्या दिशेने जातोय. डीप कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक फील्ड करतोय आणि निर्धाव चेंडू घडला जातोय. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू 18 धावा. महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. रेडी विपक्ष हरवले या 2 संघाच्या दरम्यान. पुन्हा एकदा मोठा फटका ऑन फायर. चेंडू जातोय कुणी जाता सीमा पार. षटकार 3 चेंडूत 18 धावा होता. ह्या दादाने एक 6 मारला. 2 चेंडू 12 धावा. अजूनही 2 चेंडूत 12 धावा. मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं होतं ही मॅच आपल्याला शेवटच्या चेंडू पर्यंत पाहायला मिळेल. 2 चेंडू 12 धावा. अतिशय रंगत आणतोय निलेश या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये 4 मोठे फटके निलेशच्या बॅट मधून पाहायला मिळाले. तशाच पद्धतीचे पाहायला मिळत आहेत की नाही हा येणारा काळ ठरवेल. कारण आतापर्यंत 2 मोठे फटके 2 चेंडू 12 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू आणि एकच धाव मिळेल. 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. सामना झुकतोय प्रीतम 11 रेडी संघाच्या बाजूला. पुन्हा मोठा फटका सिद्धेच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमा. अशा तऱ्हेने मॅच हरलेले आहेत. सुरेख असं फील्ड पाहायला मिळते. छान खेळले. चेंडू घडला जातोय आणि सामना विजेता ठरतोय. मित्रांनो इथल्या ग्रामस्थांनी या ग्राउंडचं नाव ठेवल्याने असा श्रीराम आयलंड. खूप छान असं नाव ठेवल्याने आहे. मित्रांनो आता आपल्या सोबत असत इथले ग्रामस्थ इथले आबा खोचरेकर म्हणून दादा असत. त्यांच्याजवळ आपण ह्या मॅचेस कसे भरवतात आणि ह्या ग्राउंडचा महत्व आणि आपल्या हिंदू संस्कृती तिथीप्रमाणे हे मॅची भरवतात. मग त्याचा थोडीफार माहिती हे आपल्याला देतले तर आपण त्यांच्या जवळूनच ऐकूया. नमस्कार, मी आबा खोचरेकर या स्पर्धेचा मुख्य आयोजक आहे आणि ही स्पर्धा गेली 9 वर्ष आम्ही भरवतो. म्हणजे 2017 मध्ये ही स्पर्धा आम्ही सुरू केलेली आहे आणि आज 2025 म्हणजे 9 वर्ष ही स्पर्धा आतापर्यंत सलगपणे आम्ही भरवलेली आहे. आणि या स्पर्धेचं असं वैशिष्ट्य आहे की या मैदानावरती 4ही बाजूला पाणी आहे आणि मध्ये बेटावरती ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. आणि त्यामुळे काय होतं की भरती ओटीचा अंदाज घेऊन ती आम्हाला स्पर्धा भरवावी लागते. जेणेकरून आम्हाला दिवसाला 6 सामने खेळावे लागतात आणि त्यामुळे आम्हाला ती तिथी असतात. आम्ही काय करतो की एकादशीची तिथी जी असते त्या एकादशीच्या तिथीला पाणी पूर्णपणे ओटी होते पाण्याची, म्हणजे पूर्णपणे खाली जातं आणि त्या मधल्या एक 4-5 तासाचा जो मधला काळ असतो त्या कालावधीमध्ये आम्ही ही स्पर्धा भरवतो. आणि दुसरं म्हणजे या स्पर्धेमध्ये आम्ही 2-3 वर्षापूर्वी आम्ही युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केलेली होती आणि पुढचं आमचं 10वं वर्ष आहे. म्हणजे ही 10व्या वर्षाची स्पर्धा आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये या स्पर्धेचं यावर्षी 50,000 रुपये बक्षीस आहे. पुढच्या वर्षी आम्ही दुप्पट करून म्हणजे काहीतरी आता वेगळं करायचं या मैदानावरती म्हणून आम्ही 1 लाख रुपये केलेलं आहे. आणि दुसऱ्या नंबरचं जे 25,000चं बक्षीस आहे ते आम्ही 50,000 केलेलं आहे. आणि 5ही दिवस ही स्पर्धा संपूर्ण जगामध्ये लोकांना पाहायला मिळावी, प्रेक्षकांना पाहायला मिळावी म्हणून पुढच्या वर्षी 5ही दिवस ही स्पर्धा आम्ही युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह करणार आहोत. आणि ही स्पर्धा आम्ही शक्यतो गेले 9 वर्ष आम्ही जानेवारी महिन्यात भरतो. म्हणजे कसं जानेवारी मध्ये एकादशी असते, पुढची एकादशी पंढरपूर जया एकादशी असते आणि त्या जया एकादशीच्या निमित्ताने इकडे जे ओहोटीचं पाणी असतं ते पूर्णपणे खाली जातं आणि खाली गेल्यानंतर एक 5-6 तासाचा
जो मधला कालावधी असतो त्या कालावधीमध्ये ह्या मी स्पर्धा भरतो. आणि दुसरं म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आहे, या मैदानावरती बघा आपण कुठच्याही मैदानावरती गेलं तर आपल्याला गाडीने जावं लागतं, परंतु या मैदानावरती आपल्याला होडीने यावं लागतं. हे एक वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या मैदानावरती जर आपण तुम्ही थोडं मैदान दाखवा म्हणजे कसं होईल की ह्या मैदानावरती भरतीच्या वेळी पूर्णपणे पाणी असतं आणि ओहोटीच्या वेळी ते मैदान खाली होतं. त्याच्यामुळे प्रत्येक वस्तू म्हणजे ज्या जी काही लागणारी वस्तू असेल म्हणजे हॉटेलचं सामान असेल किंवा साऊंड सिस्टीम असेल ते सगळं आम्हाला केंद्रावरती आणावं लागतं आणि परत ते संध्याकाळी ते परत घेऊन जावं लागतं. त्यामुळे इथे मनुष्यबळ हे महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे जे आमच्या मंडळाचे काहीतरी 100-125 सभासद आहेत, त्याचबरोबर इकडचे महिला असतील, लहान मुलं असतील, वृद्ध असतील, बुजुर्ग लोक असतील, त्या प्रत्येकाच्या सहकार्यानं ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असते आणि त्यामुळे प्रत्येकाचे या ठिकाणी आभार मानणं गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आम्ही ज्या प्रायोजकांकडे या स्पर्धेच्या निमित्ताने जातो, आत्तापर्यंत आम्हाला असं अनुभव आला की एकाही प्रायोजकाने आम्हाला कधी रिकाम्या हाताने पाठवलेलं आहे. त्यामुळे ही स्पर्धा आम्ही भरवण्यामागे त्या सर्व प्रायोजकांचा सुद्धा सहभाग आहे. त्यामुळे सर्व प्रायोजकांचा सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आता ही पुढची जी आमची 2026ची स्पर्धा आहे ती 10व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहे. पुढच्या वर्षी ही स्पर्धा 5 दिवस आपण लाईव्ह पाहणार आहोत आणि ती प्रत्येक जगातील प्रत्येकाच्या कानाकोपऱ्यात हे मैदान जावं अशी प्रत्येक आयोजकाची विनंती आहे, म्हणजे इच्छा आहे. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एरियाचं नाव कसं आणि हे कोचरा श्रीरामचं श्रीराम आयलंड मैदान आहे. म्हणजे आमच्या वाडीमध्ये श्रीराम आणि डुंगेश्वर असे 2 देवस्थान आहेत. त्यामुळे आम्ही या मैदानाला त्या देवाचं नाव दिलेलं आहे, श्रीराम आयलंड आयलंड मैदान. कारण आयलंड मैदान का दिलं तर या मैदानावरती 4ही बाजूला पाणी आहे आणि मध्ये या बेटावरती हे मैदान आहे. आणि ह्या मैदानाचं या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण जी स्पर्धा पाहतो त्याच्यामध्ये 4 किंवा 5 या ठिकाणी समालोचक असतात, पण या स्पर्धेमध्ये यावर्षी 15 समालोचक आहेत आणि पुढच्या वर्षी 10व्या वर्षी 20 समालोचक आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि ते श्रीराम डुंगेश्वर आणि दांडेश्वराच्या कृपेने ही आमची जी इच्छा आहे, आम्ही जो काय संकल्प केलेला आहे तो आमचा पूर्ण हो अशी मी सर्व देवतांकडे प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराज. तुम्हाला उशीर होऊ नये, झाला पूर्ण गोल फिरणार, टाइम लागणार ना. चला जाऊया आता. मी कुठे इकडे येऊ ना. थांब बाबू, बाका एक तर भीती वाटतं. अरे थांब थांब थांब. ओके चल. हे बघा दिव्यांश आपणाक केचत घेऊन जाता. देवांश प्रसाद दादांचो तो मुलगो हा. तुमका शेवटचे मॅच दाखवतय. खूप छान असो निसर्ग या गावाक भेटलेलो आपण. आता ते पोरगे तिथे बसून मॅचेस बघतात. मित्रांनो, ह्या मैदानाचं नाव आहे श्रीराम आयलंड. ऍक्च्युली इथे कसं असतं की संध्याकाळ झाली की पाणी येण्याची शक्यता असते, म्हणजे येतेच पाणी. त्यावेळी सगळं हे सामान जे आता तुम्हाला मैदानात दिसला तर सगळं संध्याकाळी घेऊन येणे, परत दुसऱ्या दिवशी सकाळी ते मॅचेस सुरू व्हायच्या अगोदर नेऊन ठेवणे, एवढी खूप मेहनतीची कामं असतात. इथली लोक एकजुटीने सगळीजण करतात आणि यांचं कौतुक करण्यासारखी ही गोष्ट असा. म्हणजे खूप छान यांचं एकीचा बळ म्हणतात ते इथे आपल्याला बघूक मिळतात. 21 धावा आपल्याला पाहायला मिळते. एक कमीत कमी 44-45 धावांचं लक्ष ठेवणं गरजेचं. उलटा चेंडू हा थोडासा पंचांचा इशारा येणं बाकी आहे. वाईट चेंडू पंचांची सल्ला मसलत होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही पंच एकमेकाशी संवाद साधत या ठिकाणी स्क्वेअरले पंचांची संपर्क साधत चेंडूची घोषणा होते. एकेरी धावेनुसार धावसंख्या पुन्हा एकदा बदलली. फुलटॉ चेंडू आक्रमण केलंय. फुल टॉस म्हणजेच फुल्ली लास. चेंडू निघतोय डीप मिडविकेट क्षेत्रात. सीमारेषा पार येतोय हा षटकार. 6 धावा. नवसंजीवनी नवचैतन्य प्रदान. तर मित्रांनो, आता आपण या सुंदर अशा निसर्गाचा आनंद लुटलाय आणि आता आपण परत आपल्या घरी जातोय. तर जाताना हे दादा मका जाळा देतले एक त्या घेणार आणि आपण मग घरी जाणार. ह्यो बघा मित्रांनो, ह्यो खाडी आणि समुद्र असो ह्यो संगम असा आपण पाहू शकता.
कॅमेरामध्ये. खूप सुंदर असा हा निसर्ग आपल्या सिंधुदुर्गात देखील असा, याचा खूप मोठा आनंद असा आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आपणाक या प्रसाद दादानी जाळी दिल्यानी आहेत. हे जाळी आपण आता घेणार आणि या जाळीचा काय उपयोग करणार हे तुमका मी पुढच्या व्हिडिओत दाखवतले. आपण आता ही जाळी घेऊन आपल्या गाडीने घेऊन जाणार आहोत. थोड्या वेळाने निघणार इथून. या जाळीचा आम्ही काय उपयोग करतो हे तुमका मी दाखवतोय. तर मित्रांनो, आता आपण जिथे आमचं काम चालू आहे तिथे निघालो. हे बघा, त्या पिशवीतून जाळी घेतलंय. आता त्या जाळीचा काय करतलो ह्या तुमका मी आमच्या व्हिडिओत दाखवतले. चला. तर मित्रांनो, आता आपण आपला जिथे काम चालू आहे तिथे इलो. इथे थोडा वेळ देखरेख वगैरे करणार. त्यांना काय व्हाया नको तर बघणार. आणि आम्ही म्हणजे मी एकटोच इथून आता घरी जायला निघणार. हे बघा, हे आमचे कारागीर असत. असा इथे मेहनतीचं काम करत असतात. मध्य प्रदेशचे हे मालवणी लोक आहेत. म्हणजे ह्यांका मालवणी थोडाफार येता. आम्ही प्रॉपर शिकवतलंय. थोड्या दिवसात तुमका चॅनलवर आपल्या मालवणीत बोलताना दिसतले. हे त्यांची छत्तीसगडी भाषा, छत्तीसगड त्यांका जवळ आहे, तिथली भाषा मिक्स मध्य प्रदेश. त्यांका जाताना मालवणी शिकवून पाठवतले. आपल्या व्हिडिओत हे दिसतील. अशा प्रकारे आमचं काम चालू आहे. मंडळी, संध्याकाळचे आता 5 वाजत इले आहेत आणि मी आता चाललोय घराक. दमाक झाला जरा फिरान. तर हा ब्लॉग इथेच आपण संपवतोय. भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.